मुख्यमंत्री पदाच्या निर्णयावरून आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे। मुख्यमंत्री ठरवता न येणं, निकालानंतर आठवड्याहून अधिक काळ सरकार स्थापन न करता येणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। सरकार स्थापन करण्याचा दावा न करता, राज्यपालांसमोर बहुमत सिद्ध न करता शपथविधीची तारीख एकतर्फी जाहीर करणं हे शुद्ध अराजक असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे। नेमकं काय त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री ठरवता न येणं, निकालानंतर आठवड्याहून अधिक काळ झाला तरी सरकार स्थापन करता न येणं हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही, तर निवडणूक आयोगानं दिलेल्या मदतीचाही अपमान आहे। नियम केवळ विरोधी पक्षांसाठी लागू होतात असं स्पष्ट दिसतंय। सरकार स्थापन करण्याचा दावा न करता, बहुमत सिद्ध न करता शपथविधीची तारीख एकतर्फी जाहीर करणं हे शुद्ध अराजक आहे अशी टीका त्यांनी केली आहे। निवडणूक आयोगाच्या मदतीने मिळालेल्या जनादेशामुळे ज्यांना शेवटी शपथ घेण्याची संधी मिळेल त्यांचं अभिनंदन। त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर घणाघाती टीका केलेली आहे। मुख्यमंत्री पदाच्या निर्णयावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे। मुख्यमंत्री ठरवता न येणं, निकालानंतर आठवड्याहून अधिक काळ सरकार स्थापन करता न येणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं ते म्हणाले।